महाराष्ट्र राज्यात नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या 35 उमेदवारांनी काही आक्षेप नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत। निकाल लागल्यानंतर घेतलेले आक्षेप तक्रारींवर निवडणूक आयोगाने कोणतीही दखल घेतली नसल्याचं प्रमुख कारण त्यात नोंदवलं गेलं आहे। कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्या विरोधात, तर सर्जेराव मोरे यांनी रमेश कराडांविरोधात, प्रवीण चौरे यांनी मंजुळा गावित यांच्या विरोधात, महबूब शेख यांनी सुरेश धस यांच्या विरोधात, राजेश टोपे यांनी हिकमत उडान यांच्या विरोधात, राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात, राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। बीडच्या केज मतदारसंघातील पराभूत उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी नमिता मुंदडा यांच्या विरोधात, बबलू चौधरी यांनी नारायण कुचे यांच्या विरोधात, चंद्रकांत दानवे यांनी संतोष दानवे यांच्या विरोधात, तर बाळासाहेब थोरात यांनी अमोल खताळ यांच्या विरोधात, सतीश पाटील यांनी अमोल पाटील यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। याशिवाय राणी लंके, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, अमित भांगरे, जयप्रकाश दांडेगावकर, राहुल मोठे, संदीप वरपे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील आदींनी निवडणूक याचिका सादर केल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी अनेक गैरप्रकार झालेत। ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करण्यात आलाय। अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप करून याबाबत निवडणूक आयोगाकडे सर्वच उमेदवारांनी तक्रारी केल्या। त्याचप्रमाणे व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीची मागणी केली होती, मात्र निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे याचिका करण्यात आल्या आहेत। निवडणूक निकालाच्या नंतर याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने मोठ्या प्रमाणावर याचिका दाखल झाल्या आहेत। याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट डी.व्ही. सोळुंखे, संभाजी टोपे, सिद्धेश्वर ठोंबरे, विजय लटंगे, रवींद्र गोरे, सुष्मिता दौड, मुकुल कुलकर्णी, ज्ञानेश्वर बागुल, के.बी. धोंगडे, विक्रम धोरडे आदींनी काम पाहिले केलेली आहे। आणि या याचिकेमध्ये निवडणूक याच्यामध्ये काय काय आक्षेप घेणारे मुद्दे मांडलेले आहेत। आष्टी विधानसभा मतदारसंघातील जे विजयी उमेदवार आहेत सुरेश धस यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने महबूब शेख हे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी ही निवडणूक याचिका दाखल केलेली आहे। प्रामुख्याने ही निवडणूक याचिका ईव्हीएम मशीन आणि त्याचा जो गैरवापर झालेला आहे या संदर्भात आहे। ईव्हीएम मशीन संदर्भात निवडणूक झाल्यानंतर याचिकाकर्ते महबूब शेख यांनी सीसीटीव्ही फुटेज बाकीची माहिती मागवली होती, परंतु ती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली नाही। आणि ह्या पार्श्वभूमीवरती ईव्हीएमच्या संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ईव्हीएम वापरण्यासंदर्भात जे सेक्शन 61B आहे त्याचं जे नोटिफिकेशन आहे त्याची कुठलीही प्रत अवेलेबल नाही आहे। अशा स्थितीत ईव्हीएम मशीन वापरण्यासंदर्भातली जी गाईडलाईन्स आहेत ते पूर्णपणे फॉलो करण्यात इलेक्शन कमिशन अपयशी ठरलं आहे। आणि म्हणूनच ईव्हीएम संदर्भात हा जो संशय आहे, प्रामुख्याने जे प्रमुख उमेदवार आहे यांनी निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनचे नंबर मागवले होते बूथ वाईज, तीसुद्धा माहिती त्यांनी पराभूत उमेदवार यांना दिली नाही। त्यामुळे ईव्हीएमच्या संदर्भात संशय जो आहे निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने ह्या याचिकेत हे मुद्दे आहेत। आणि त्याचबरोबर ह्या पूर्ण निवडणूक प्रोसेसमध्ये धर्माच्या आधारावर मत मागणं, त्याचप्रमाणे सोशल मीडियामध्ये मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करून मत मागणं, त्याचप्रमाणे जे शिक्षक किंवा निवडणूक कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, त्यांचे टपाल मतदान होत असताना त्यांच्यावर दबाव टाकणं, अशा अनेक गैरप्रकारांचा अंमलबजावणी विजयी उमेदवार सुरेश धस यांनी केली। या सर्व मुद्द्यांच्या आधारे त्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी या याचिकेत केलेली आहे। किती उमेदवारांनी केले तुमच्या पक्षाच्या वतीने, म्हणजे तुम्ही ज्या पक्षाकडून याचिका लढवत आहे? माझ्या याचिकेचा क्रमांक 17/2025 आहे। याचा अर्थ 17 याचिका दाखल झालेल्या आहेत, पण माझ्या माहितीनुसार 30 ते 40 तरी याचिका दाखल झाल्या असतील। आणि आज शेवटचा दिवस आहे, त्याची स्क्रुटनी चालू आहे, त्यामुळे आणखी अनेक याचिका दाखल होतील। कारण की हा ईव्हीएमचा मुद्दा असा आहे की यात इतकं संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं यातून माननीय न्यायालयात पुराव्या आधारे हे सरळ होईलच, स्पष्ट होईलच की ईव्हीएममध्ये घोटाळा आहे की नाही आहे। नाव सांगा सर। ॲडव्होकेट रवींद्र गोरे।